हाय आणि वेलकम बॅक टू माय चॅनेल. सगळ्यात आधी जे 380 सबस्क्रायबर्स आपले झालेले आहेत त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला अजून कशा टाईपचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो हे माझं जेवण आहे दुपारचं. ह्याच्यामध्ये भाकरी, अंड, वरण आणि कारल्याची भाजी. मी तुम्हाला आता दाखवलं की माझ्या प्लेटमध्ये काय आहे. भाकरी, त्यावरती तूप, कारल्याची भाजी जी ऑलिव्ह ऑइलमध्ये बनलेली आहे, वरण, हाफ फ्राय. सो मला असं सांगितलं गेलं आहे की रेग्युलरली जेवणामध्ये प्रोटीनवाल्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत, फॅट गेलं पाहिजेत, थोडेसे कार्ब्स पण गेले पाहिजेत. फॅट्स म्हणजे तूप आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण खातो रेग्युलरली. मला सगळ्यात आधी हे सांगायचं आहे की मी डाएट करते किंवा ती डाएट फॉलो करते वगैरे वगैरे, तर ते वजन कमी करण्यासाठी नाही आहे. माझा मसल लॉस झाला होता कारण की मी रेग्युलर एक्सरसाइज केली नव्हती बरेच महिने, आणि त्यामुळे माझा मसल लॉस झाला. तर आता मी जे डाएट करते ते तुम्ही असं म्हणू शकता की वजन वाढवण्यासाठी आहे. ओव्हरऑलच मला डाएटविषयी हे सांगायचं आहे की आपल्या मनामध्ये डाएट हा शब्द ऐकला की कसली तरी एक भीती निर्माण होते की ती डाएट करते किंवा आपल्याला डाएट सुरू करायचं आणि नाही होते यार डाएट. सो डाएट हा शब्द आपण खूप नेगेटिव्हली घेतो. मला असं वाटतं की जे आपण रेग्युलरली खातो त्याच गोष्टीला म्हणजे त्या सगळ्या गोष्टीच डाएट आहेत. फक्त घरचं फूड, साखर खायची नाही, मैदा खायचा नाही, कारण आपल्याला सगळ्यांनाच त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत आपल्या बॉडीसाठी. कधीतरी मला असं वाटतं की साखर मी कधीतरी असं होतंच मलाही की म्हणजे की नाही होत यार, म्हणजे आता गुलाबजाम खायचाच आहे तर काय करायचं, म्हणजे मग मी ते जरा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते. ऑफकोर्स माझा डायटिशियन जो आहे सागर तो मला माझी मदत करतो त्यासाठी. पण येस म्हणजे आणि रात्रीच्या माझ्या जेवणामध्ये वरण भात आहे नॉर्मल. सो मी पण तेच खाते. मला असं वाटतं की आपण डाएट या शब्दाला घाबरायला नाही पाहिजे. सगळ्यात आधी ती गोष्ट बाहेर काढली पाहिजे. आणि कितीही कंटाळा आला, काही वाटलं तरी बेसिक निदान चालणं. आणि कधी म्हणतीये मी, जेवणानंतर 10 मिनिट चालायचं, बस एवढं तरी बेसिक आपण फॉलो केलं पाहिजे इफ वी वॉन्ट अ गुड हेल्थ. आता थोड्या वेळाने तो असा परत असा होणार आहे. सो या मला डाएटचं माझ्या तेवढंच सांगायचं होतं की मी सध्या हे खातीये. कारल्याची भाजी खूपच कडू होती यार. मला ना चांगल्या भाज्या पाहिजेत. आता त्या कुठेतरी मला शोधाव्या लागणार. मुंबईत राहून चांगल्या भाज्या आपल्याला कुठे मिळतील, काहीतरी मला सर्च करायला लागणार आहे. तुपाबद्दल असं खूप आहे की तूप खाल्ल्यानंतर आपण जाड होतो म्हणून बरेच लोक तूप खात नाहीत. असं नाहीये. आपल्या बॉडीसाठी तूप गरजेचं आहे. लहानपणापासून आपल्या आया आपल्याला तूप खाऊ घालतायत, काहीतरी कारण आहे त्याच्या मागे. सो तूप हे खूप गरजेचं आहे आपल्या बॉडीसाठी. मला मध्ये जरा पोट बिघडलेलं होतं आणि खूप प्रॉब्लेम होत होता मला कॉन्स्टिपेशनचा. तेव्हा माझ्या डॉक्टरने सांगितलं होतं रात्री झोपताना गरम पाण्यामध्ये तूप घालून झोप. सेम माझ्या डायटिशियनने पण सांगितलं होतं, सेम माझ्या आईने पण मला सांगितलं होतं, आणि मी ते रेग्युलरली फॉलो करते. तेव्हापासनं स्मूथ चाललाय माझा व्यवसाय, एकदम स्मूथ. सो येस, आजसाठी मला वाटतं एवढंच. मला हाफ फ्राय वगैरे करता येतो, मला भाकरी करता येते, मला पोळी करता येते, हे पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे. आणि अजून एक गोष्ट आहे जी मी एकदम चुम्मा करते, तिचा मी ब्लॉग घेऊन लवकरच येणार आहे. आता मी आवरते जरा. आज जरा चेहरा सुजलेला आहे कारण मी 11 तास झोपले. खूप आवडतं मला झोपायला, खूप आवडतं. माझ्या बेडरूममधले पडदे पण असे फुल ते लाईट ब्लॉक करणारे आहेत. सो खूपच चांगली झोप लागते मला. पण आता मला शूटला जायचं आहे, सो मी आता पटकन आवरते आणि निघते. आणि 2च दिवस राहिलेले आहेत शिवाच्या शूटचे. सो येस, आणि त्यानंतर नवीन काम. पण तोपर्यंत आपण बोलूच या. आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.